नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज करायचं होतं आम्हाला गुरुमाऊलीचं दर्शन. सकाळी उठलो आणि लवकर आंघोळा करून जायचं होतं दर्शनाले, कारण मग पडते गर्दी. तर मग उठलो मी उठलो तर हर्षही उठला होता, आमच्या आधीच उठला होता. मग आंघोळा गिंगोळा केल्या आणि निघालो दर्शनाला जायसाठी. काय बसा चावला तो मामा फुगे घेऊन देते. स्माइल कर. स्माइल कर. हा तो मामा देते घेऊन. हा मी दिन घेऊन. पंतल देते मामासारखी चप्पल घेतली. बापरे, मोठा माणूस झाला मग तू आता. मोठा माणूस झाला. हर्षित म्हणे मला माहित आहे म्हणे गाडी कुठं पार्क केली, तर मी तुम्हाला नेतो म्हणे. म्हटलं चला. आणलं गिनलं की बरोबर गाडीपाशी. पण गाडीत काय आम्ही माऊन नव्हतो राहिलो, बसलो बा कसं तरी गाडी आणि निघालो दर्शनाले. मग आलो माऊलीच्या मंदिरात आलो तर ताई गजरा गिजरा लावून तयार होती. हा सर आला चपला ठेवल्या तिथं. आणि हिची प्रत्येक ठिकाणची व्यवस्था एवढी सुरळीत आहे की बोलायचं काम नाही. एकदम नियमबद्ध काम आहे प्रत्येक ठिकाणी. तर मग आम्हाला डायरेक्ट एंट्री भेटली मंदिरात, कारण सकाळी गर्दीच होती नाही. तर घ्या, तुम्ही करून घ्या गुरुमाऊलीचं दर्शन. दर्शन झाल्यावर खायचा होता आम्हाला प्रसाद. हर्षित म्हणे मी प्रसादच खातो म्हणे. प्रसाद नाही दिला इच्छा कोणा करायला जाईल ना, काही तर करावं लागेल नाही. अंशू 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 काय नेमकं याच्यात काय रे? त्याच्यात काय आहे? त्याच्यात पाणी आहे काय? शेगावात पाणी नव्हतं तर पाण्याचा शोध लावून सगळ्यात महत्वाचं काम केलं आम्ही आज ह्या इथं. पण थोडासा इच्छुकपणा तर लागलाच आहे, कुठं गेला तो थोडी कमी होणार आहे. हर्षितनं एक मस्त काम केलं, आईचा पदर पकडला आणि आईच्या मागं मग फिरत जाय. मी हरपलो गिरपलो तर म्हणे कुठं, हे बरोबर आईचा पदर पकडला, आईच्या मागं मी येतो. हनुमानाला हनुमान पाहिजे. कोणाचा बलरामाचा राज्य आहे काय? महारामाचा राम भगवान भगवान श्री काहीच बोलले त्याच्या. तो आला नाही म्हणे मचच राज्य आहे म्हणे. हनुमंता तू ओळखलं नाही म्हणे. रामाचं राज्य आहे. तुम्ही कोण आहे? चांगलं पाहून मस्त वरत पाहत भगवान श्रीकडे खालत पाहत राम. बरे म्हणे सीतामाई मी तर बोललो म्हणे. पांडुरंगाचं दर्शन दिलं. बाळा भाऊले त्याच्या तो तर रामदास स्वामीचा भक्त. तर त्याने गजानन महाराज तिथे गेले त्याच्या पांघऱ्याला. अरे म्हणे गजानन महाराज बरं अरे म्हणे स्वामी सर पडला. रामदास स्वामी मी गजानन महाराज. त्या आप्पाच्या गोष्टी ऐकल्यानंतर आम्हाला आठवण आली का आपल्याला जायला लागते बंकट सदन मध्ये. मग निघालो बंकट सदनच्या रस्त्यानं आणि काही वेळात पोहोचलो आम्ही बंकट सदन मध्ये. तुम्ही पण पाहून घ्या बंकट सदन, जर इथं कधी आले असेल तर. इथं महाराज राहत होते बंकटरावच्या घरी. तिथून गेलो आम्ही महाराजांच्या प्रगट स्थानी, जिथून महाराज पहिल्यांदा प्रगट झाले होते. म्हणजे असं म्हटलं जाते की इथं पहिल्यांदा महाराजांना पाहायला गेलो होतो. एक वळाचं झाड आहे, जे लय जुनं आहे म्हणते ते. तिथून पकडला आम्ही परतीचा मार्ग, कारण मग जेवणही करायचं होतं आता. आणि मंदिरात जेवणाचा टाइम 10 वाजतापासून सुरुवात होते. काय आहे नाकात? काय आहे नाकात? काय आहे? मेकड्या निघाला ना. पोहदे बरं नाकात आहे का? पोहदे बरं. हे असे जास्तीचे कामं करून लागलो मग आम्ही जेवणाच्या लाईनीत. लाईन एवढी मोठी लागली होती का बोलायचं काम नाही. असं वाटते किती वेळ लागते कितीक नाही. पण जास्त वेळ काही लागला नाही. 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही जेवण करायला बसलो. आणि आमच्या मागे तेवढे लोक हजरच होते. जेवण वगैरे केलं आणि जेवण करून निघालो बाहेर जायसाठी, कारण बाकीचे जेवण आधीच झालं होतं. आम्हीच उरलो होतो 2-3 जण शेवट जेवण करायचं. बाहेर आलो तर आमची वाट पाहू राहिले होते. आणि जसं आम्ही बसलो अचानकच लोक टाळ्या वाजवायला लागले की गुरुमाऊलीची दुपारची आरती सुरू झालेली आहे.
हा. चा. भैया म्हणतं का मी पोळाले भैया म्हणतं का मी पोळाले भैया म्हणतं का मी पोळाले सांग लवकर लवकर नाही पोळतो भैया म्हणतं काय भैया म्हणतं काय म्हणतं काय लवकर सांग वा. सांगू का रे भैया. भैया म्हणतं काय भैया म्हणतं काय अच्छा 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 आरती झाल्यावर थोडा वेळ हर्षितनं इच्छकपणा केला. त्याच्यानंतर मग निघालो आम्ही घरी जासाठी. घरी जाता जाता मग बनला आमचा नागझिरीचा प्लॅन बनला. तर मग बरं ठीक आहे मग जाऊ बा. तर हर्षित म्हणे मी गाईवर बसतो म्हणे. बसून द्यायला बा त्याला हंबावर. बस बा म्हटलं. हंबावर जरलाळा आहे त्याच्या. जसं मग मी गाडीपाशी पोहोचलो तर मला समजलं की 2 शिटा गायब आहे म्हणून गाडीतल्या. आई अनमोठी आहे. गेलो बा तेले पाहाले. आणलं पोहून तेले. इकडे टिंक्या म्हणे मी काही नागझिरी येत नाही म्हणे. मला अमरावतीला काम आहे म्हणे. निघायचं आहे म्हणे. म्हटलं बरं ठीक आहे. तो गेला ट्रेननं. मग मला जा लागलं याच्या संग गाडीत बसून नागझिरीले. तर नागझिरीच्या पुढच्या व्लॉगमध्ये आपण स्पेशल भेटू. आवडला असेल तर लाईक करा. नसेल आवडला तर शेअर करा. आणि सपास नसेल आवडला तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.